आजचा दिवस हा नेहमीसारखाच होता, पण संध्याकाळी ठरवलं चला आज डिनर आउटिंग करूया. दिवसभर घरी राहिल्यानंतर अशी छोटीशी आउटिंग सुद्धा किती रिफ्रेशिंग वाटते. आणि बाहेर पडल्यानंतर हे वातावरण बघून माझा मूड तर खूप फ्रेश झाला होता. आणि मग काय पटकन तयार झालो आणि निघालो डिनरसाठी. जाताना ऑन द वे आम्हाला हे ठिकाण लागलं होतं. तर कोण कोण इथे येऊन गेले मला कमेंटमध्ये नक्की येऊन सांगा. तर फायनली आम्ही आता आमच्या लोकेशनवर येऊन पोचलो आहोत, ग्रीन लीफ ठाणा येथे. वाव वाव वाव, असा ॲम्बियन्स बघून मी तर प्रेमातच पडले. निळशार पाणी आणि खूप छान ॲम्बियन्स होता. जिकडे तिकडे झाडं होती. आणि काय आम्ही आमच्या टेबलवर येऊन बसलो आणि कृष्णराजचा हा असा काय खेळ चालू झाला. लहान मुलांना घेऊन आला तर इथे टेन्शन घ्यायची काही गरजच नाही, कारण त्यांना बिझी ठेवण्यासाठी इथे अजून भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. आणि आमचा साहेब काय कमी पडणार आहे त्यामध्ये. आम्ही जीप बघितली आणि सुरूच झालो. सोबत इथे स्लायडिंग आणि झोपायची सुद्धा सुविधा केलेली आहे. तर ओनर साहेबांचे विशेष आभार मानायला पाहिजे एवढ्यासाठी. आणि आता इतकं छान ॲम्बियन्स आणि इतकी परफेक्ट स्पॉट्स असताना फोटो व्हिडिओ शूट तर बनणारच, म्हणून मी सुद्धा रोहनला कामाला लावलं. मला 2 टेडी बेअर मिळाले, ये मम्माने काढून दिलेले आहेत. आणि बाबा ॲज युजल व्हिडिओ करायचे विसरले. दोन्ही टेडी बेअर आम्हाला भेटलेत. सांग्रिया मॉकटेल आहे. कसं आहे? माझा ज्यूस पितोय तू? ऍपल ऍपल ऍपल. मला वाटतं सगळ्यांचीच मुलं बाहेर गेल्यावरती अशी कामं करतात का? आणि ज्यांना माहिती आहे तेच ही माझी सिच्युएशन समजू शकतात. तुला बघतोय म्हणून समोरच बसवलाय. तर मग ह्या ठिकाणी आम्ही अजून काय काय मजा केली हे जाणून घेण्यासाठी माझ्या ब्लॉगचा पार्ट 2 मी थोड्याच वेळात शेअर करणार आहे. तर मग आत्ताच माझ्या श्री सखी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 मिस करू नका.